वराह पूजनावरून सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळाले। वराह विष्णूचा तिसरा अवतार आहे, त्यामुळे वराह जयंती साजरी करा आणि पूजन करण्याची मागणी पुन्हा एकदा नितेश राणेंनी केलेली आहे। वराहाचं पूजन केल्यानंतर काही लोकांच्या पोटामध्ये दुखत असेल तर त्याला इलाज नसल्याचंही नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। तसंच वराह विष्णूचा अवतार असल्याचंही राणेंनी म्हटलंय। तर दुसरीकडे नितेश राणेंच्या वराह पूजेला आमदार अमोल मिटकरींनी विरोध केलाय। वराहांना घरात बांधा आणि त्यांची पूजा करा असा सल्ला अमोल मिटकरींनी नितेश राणेंना दिलेला आहे। तो अर्धा त्याचा धर्मांतर झालाय। आता उद्धव खान किंवा उद्धव शेखच लावला पाहिजे त्याच्या नावापुढे, म्हणून ठाकरे गटाने अपेक्षित असं आंदोलन केलंय। मुळामध्ये वराह जयंतीच्या निमित्ताने ज्याला आम्ही विष्णूचा तिसरा अवतार समजतो, त्यांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी त्यांनी ते अवतार स्वीकारला। त्याचा अगर तुम्ही वराह जयंतीच्या निमित्ताने अगर तुम्ही आंदोलन करत असाल ना, तर ह्याच्यापेक्षा मोठा हिंदू धर्माचा अपमान नाहीच आहे। प्रश्न वराह पूजनाचा तर मी तर कालही सांगितलं, त्यांनी घरात मस्त 2-4 डुकरं बांधावी, वराहाला डुक्कर असं म्हणतात, आणि रोज आरती करावी, आमचं काही म्हणणं नाही। पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुकरांबद्दल सरकारमधल्या मंत्र्यांना प्रेम असणं म्हणजे हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे।